घटना निर्मिती, सर्वात पहिली घटना निर्मिती एथेन्स युनानमध्ये झाली आणि लिखित मध्ये जर US मध्ये झाली. लिखित मध्ये घटना निर्मिती US मध्ये झाली सर्वप्रथम मध्ये 1787 मध्ये. आता राजघटना, कॉन्स्टिट्यूशन हा शब्द लॅटिन शब्दापासून उत्पत्ती झाली आहे आणि त्याचा अर्थ आहे शासन करण्याचा सिद्धांत. देशाचे शासन नियम व सिद्धांतानुसार चालते त्याला संविधान म्हणतात. देशाचे शासन नियम सिद्धांतानुसार चालते त्याला संविधान म्हणतात. राज्यघटनेस बेसिक फंडामेंटल लॉ, लॉ ऑफ द लँड असेही म्हणतात. भारतीय ही राज्यघटना कायदा व न्याय मंत्रालयाशी संबंधित वैधानिक विभागाकडून प्रकाशित केली जाते. भारतीय राज्यघटना कायदा व न्याय मंत्रालयाशी संबंधित वैधानिक विभागाकडून प्रकाशित केली जाते. भारताची घटना कशी आहे? लिखित घटना आहे. आणि लिखित घटना म्हणजे काय? एका ठराविक वेळी आणि एका ठराविक दिवशीच ती सगळ्या अंमलात आणली जाते, त्यालाच लिखित म्हणतात. भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, आता आपण संविधान सभेची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघणार आहे. 1895 मध्ये स्वराज विधेयक हे लोकमान्य टिळकांनी मागणी केली इंग्रजांकडे आणि हे पण एक प्रकारे संविधान सभा सारखंच होतं, पण त्यांनी कधी शब्द उल्लेख नव्हता केला संविधान सभा म्हणून. महात्मा गांधींनी सर्वात प्रथम मागणी केली 1992 ला. महात्मा गांधींनी मागणी केली की भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल अशी मागणी केली. भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल अशी मागणी केली. ती कशातून केली? हरिजन वृत्तपत्रातून केली. पण त्यांनी संविधान सभेचा शब्द उल्लेख नव्हता केला. सर्वप्रथम शब्द उल्लेख कुणी केला? मानवेंद्रनाथ रॉयनी 1934 मध्ये संविधान सभेचा शब्द उल्लेख करून मागणी केली. आणि मानवेंद्रनाथ कोण? साम्यवादी चळवळीचे अग्रणी होते. आणि बघा आता सायमन कमिशन आलं 1927 मध्ये, तर तेव्हा ते फक्त इंग्रजच होते. मग त्यावेळेस ही म्हणजे त्या बर्कनहेड भारत मंत्र्यांनी चॅलेंज केलं की तुम्हाला बनवता येत असलं तर तुम्ही बनवा. तर सर्वात प्रथम भारतीयांसाठी संविधान बनवण्याचा कोणी पहिला ट्राय केला असेल तर तो मोतीलाल नेहरूंनी नेहरू रिपोर्ट मध्ये केला. तो नेहरू रिपोर्ट कधी सादर केला? 10 ऑगस्ट 1928 मध्ये. आणि सर्वात प्रथम राष्ट्रीय काँग्रेसनी मागणी केली डिसेंबर 1934 मध्ये पटना अधिवेशनात, आणि ती औपचारिक मागणी होती प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसची 1934 मध्ये, डिसेंबर 1934 मध्ये पटना अधिवेशनात. 1938 मध्ये नेहरू म्हणले स्वतंत्र भारताची घटना प्रौढ मताद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेद्वारे करण्यात यावी. त्याला बाहेरच्या कुठल्या शक्तीचा प्रभाव नसावा, असं 1938 मध्ये नेहरूंचं म्हणणं होतं. आणि सर्वात प्रथम इंग्रजांनी जर भारताची संविधान सभेची मागणी जर कधी पूर्ण केली असेल तर ती 1940 ला केली. लिनलिथिगो ने ऑगस्ट ऑफर मध्ये भारतीय घटना मुख्यतः भारतीय तयार करतील ही सर्वात प्रथम मागणी पूर्ण केली ती 1940 मध्ये. 1942 मध्ये स्टॅफर्ड क्रिप्सने म्हणला की पूर्णतः भारतीय तयार करतील संविधान, हे मान्य केलं. तरी पण भारतीयांनी त्याला होकार दिला नाही. 1940 ला लॉर्ड लिनलिथिगो ने ऑगस्ट ऑफर मध्ये मुख्यतः भारतीय तयार करतील भारतीय राज्यघटना ही मान्य केलं 1940 मध्ये सर्वप्रथम इंग्रजांनी. आणि दुसरी बार 1942 मध्ये म्हणले की पूर्णतः भारतीय तयार करतील, हे पण मान्य केलं स्टॅफोर्ड क्रिप्सनी. भारतीय कोणतीच गोष्ट इंग्रजांची मानत नव्हते, त्यामुळे लास्टला शेवटी मे 1946 ला कॅबिनेट मिशन प्लॅन त्रिमंत्री योजना 1946 आणली आणि ही जाहीर केली. पण ह्याचा ना मुस्लिम लीगने ह्याचा सपोर्ट केला ना काँग्रेसने ह्याला मान्य केलं. तरी पण ही लादली गेली. त्या नादात मग त्यांना लास्टला भाग घ्यायला लागला. ह्या त्रिमंत्री योजनेत कोण 3 मंत्री होते? पॅथिक लॉरेन्स अध्यक्ष होता आणि तो त्यावेळेचा भारत मंत्री होता. परत स्टॅफोर्ड क्रिप्स मिशन मधला आणि एव्ही अलेक्झांडर. आता ही कॅबिनेट मिशन कशासाठी आणलेलं? संविधान सभा निर्माण करण्यासाठी व त्याची रचना करण्यासाठी आणलेलं. आणि ह्याच मिशन प्लॅनने अंतरिम गव्हर्नमेंट 2 सप्टेंबर 1946 ला स्थापन झालं. आता त्रिमंत्री योजनेतील तरतुदी बघू आपण. संविधान सभेची निर्मिती व रचना कॅबिनेट मिशन प्लॅन नुसार करण्यात आली आणि त्यामध्येच ऑल इंडिया फेडरेशनची पण तरतूद करण्यात आली. आणि अंतरिम गव्हर्नमेंटची स्थापना 2 सप्टेंबर 1946 ला झाली. आणि संघराज्यात हिंदू बहुल व मुस्लिम बहुल प्रांताचे कायदेमंडळात समान प्रतिनिधित्व असतील अशी तरतुदी होत्या. संघराज्य हिंदू बहुल व मुस्लिम बहुल प्रांताचे कायदेमंडळात समान प्रतिनिधित्व असतील. 24 मार्चला कॅबिनेट मिशन दिल्लीत आले. 16 मेला हा प्लॅन पब्लिश केला आणि 26 मेला हे ब्रिटिश पार्लमेंट मधून या प्लॅनला संमती आली. आता त्याच्यानुसार ही बनवली संविधान सभा. ती बघा, संविधान सभेत 389 सदस्य होते आणि 296 ते ब्रिटिश प्रांतातील होते, ब्रिटिश भारतातील सदस्य होते आणि 296 हे ब्रिटिश भारतातील सदस्य होते आणि 93 हे
संस्थानिकांकडून होते आणि संस्थानिकांकडून कसे नामनिर्देशित नॉमिनेटेड वाले. आणि आता 296 ब्रिटिश भारतातील सदस्यामध्ये पण 2 ग्रुप आहेत. 292 सदस्य हे 11 ब्रिटिश प्रांतातून आणि 4 सदस्य हे मुख्य आयुक्तांच्या प्रांतातून. ते कोणते 4 प्रांत आहेत? दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग व बलुचिस्तान. आणि ह्या 2 जागांच्या, ह्या 296 जागांच्या निवडणुका कधी झाल्या? जुलै ऑगस्ट 1946 मध्ये 296 जागांसाठी निवडणुका झाल्या आणि त्या अप्रत्यक्ष रूपाने होत्या. त्या लोकांद्वारे नव्हत्या, त्या अप्रत्यक्ष रूपाने होत्या. बघा आता गट कोणते कोणते करण्यात आले ते: शीख, मुस्लिम आणि सर्वसाधारण. सर्वसाधारणसाठी 213 जागा दिल्या, मुस्लिमांसाठी 79 आणि शीखांसाठी 4. मतदान हे 1935 ऍक्ट नुसार झाले. अप्रत्यक्ष रूपाने एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धत होती ही. आणि या संविधान सभेची निशाणी काय होती? हत्ती. आणि ह्याचे सदस्य कसे केले? 10 लाख लोकसंख्येसाठी 1 सदस्य होता. ही अप्रत्यक्ष रूपाने कशी होती? 1935 ला जी निवडणूक झाली लोकांद्वारे, ते जे लोक निवडले ना तेच लोक आता ह्या लोकांना निवडणार होते. हे कारण की लोकांनी जर हे इथं पण इलेक्शन केलं असतं लोकांद्वारे तर जास्त वेळ गेला असता. त्यामुळे इंग्रजांनी अप्रत्यक्ष रूपाने ही संविधान सभा निर्माण केली. आता आपण पक्षनिहाय निकाल बघणार आहे की कोणत्या गटाने सर्वात जास्त ही जागा घेतल्या. काँग्रेसने 208 जागा घेतल्या. 9 फक्त सर्वसाधारण मधल्या सोडल्या तर 208 जागा सगळ्या काँग्रेसने जिंकलेल्या. 73 जागा मुस्लिमांनी जिंकल्या. 79 मधल्या 5 जागा सोडल्या तर 73 जागा मुस्लिम लीगने जिंकलेल्या. आणि 15 जागा उर्वरित 8 अपक्षांनी जिंकल्या आणि प्रत्येकी 1 सदस्याने एक म्हणजे प्रत्येक एक पार्टीने एक जिंकली. आणि सर्व गटाचं प्रतिनिधित्व दिलं, सर्व गटाला प्रतिनिधित्व दिलं, ना की पक्षाला. म्हणजे प्रत्येक गटानुसार जागा विभाजित केल्या. जसं 296 पैकी 163 जागा हिंदूंना, मुस्लिमांना 80 जागा, एससीला 31 जागा, एसटीला 6 जागा, भारतीय ख्रिश्चनला 6 जागा, शिखांना 4 जागा, अँग्लो इंडियनला 3 जागा, पारसीला 3 जागा, अशा मिळून 296 जागा होत होत्या. आता बघा ह्या 15 उर्वरित जागा आहेत ना त्यातल्या 8 अपक्षांनी जिंकल्या. ते कोण कोण आहेत? BL मित्तल 1 आहेत, जयपाल सिंग मुंडा, ज्वाला प्रसाद श्रीवास्तव, सच्चिदानंद सिन्हा, हे नंतर जाऊन संविधान सभेचे अस्थायी अध्यक्ष म्हणतात, सच्चिदानंद सिन्हा, DP खैतान, अल्लादी कृष्णा स्वामी अय्यर, श्यामनंदन सहाय, KM पानिक्कर. आणि प्रत्येकी 1 सदस्य असलेल्या पार्ट्यांनी कोणी जिंकलेली आहे? शेड्यूल कास्ट फेडरेशन पश्चिम बंगाल मधली आहे, युनिनिस्ट पार्टी पंजाब मधली, युनिनिस्ट मुस्लिम पंजाब मधलीच, युनिनिस्ट शेड्यूल कास्ट पंजाब मधलीच, कृषक प्रजा पार्टी पश्चिम बंगाल मधली, शीख बिगर काँग्रेसची पंजाब मधलीच, कम्युनिस्ट पक्ष पश्चिम बंगाल मधला. आता बघा कोणत्या कोणत्या लोकांनी ह्या घटना समितीत सदस्य नव्हते झाले. महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिन्ना हे फेमस लोक ह्या घटना समितीचे सदस्य नव्हते. आता बघा काही गट आणि त्यांचे प्रतिनिधी. अँग्लो इंडियन भारतीय समुदायाचे प्रतिनिधी कोण होते? फ्रँक अँथोनी. पारसीचे कोण होते? HP मोदी. गैर आंग्ल भारतीय SC मुखर्जी. आणि गोरखाचे बहादूर गुरंग. आता बघा संविधान सभेचे कामकाज सर्वात पहिली बैठक कधी झाली? 9 डिसेंबर 1946 ला सर्वात पहिली बैठक झाली. ती कुठे झाली? दिल्लीमध्ये. आणि त्या काळाला काय म्हणत होती? म्हणजे जिथं बैठक झाली दिल्लीमध्येच त्याला पहिलं कॉन्स्टिट्यूशन हॉल म्हणत होते, पण आता त्याला म्हणतात सेंट्रल हॉल. ती बैठक कधी झाली? सोमवारी झाली, ती 11 वाजता. आता त्याचे हंगामी अध्यक्ष म्हणजेच आपलं अस्थायी अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा होते. आणि ही सच्चिदानंद सिन्हांना कोणी रिकमेंड केलं तर JP कृपलानींच्या शिफारसीहून झालं. आणि ही कोणती पद्धत होती अध्यक्ष निवडायची? फ्रेंच ज्येष्ठतम पद्धत होती. आणि उपाध्यक्ष म्हणजे सच्चिदानंद सिन्हा दुपारी आजारी पडले, त्या नादात उपाध्यक्ष निवडायला लागले आणि ते फ्रँक अँथोनी यांची निवड झाली. आणि ह्याच्यात मुस्लिम लीग गैरहजर होती पहिल्या संविधान सभेत, कारण की ते पाकिस्तानची मागणी करत होती त्या नादात. मग एकूण सदस्य किती हजर होते? 211 सदस्य हजर होते. त्यात 9 महिला सदस्य होत्या हजर. आणि आपल्याला कोणी स्वातंत्र्याच्या सदिच्छा संदेश पाठवले? चीन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियानी आपल्याला सदिच्छा संदेश पाठवले. ते सच्चिदानंद सिन्हांनी वाचून दाखवले. म्हणजे त्यांनी नाही, BN राव यांनी वाचून दाखवले त्यांच्या जागी. लॉर्ड व्हेले ह्याची म्हणजे पहिल्या संविधान सभेची उद्घाटन करण्याची इच्छा कोणची होती? लॉर्ड व्हेलेची. पण विरोध केला काँग्रेसने आणि मग त्यामुळे उद्घाटन कोणी केले? पंडित जवाहरलाल नेहरूंनी. आणि या अधिवेशनात श्रद्धांजली कोणला वाहिली? प्रसन्ना रायकुट यांना श्रद्धांजली वाहिली पहिल्या संविधान सभेत.
बघा परत एक बार, संविधान सभा 9 डिसेंबर 1946 ला पहिली बैठक झाली दिल्लीमधल्या पण कुठल्या कॉन्स्टिट्यूशन हॉल, आणि आता काय म्हणतात त्याला सेंट्रल हॉल म्हणतात, त्या ठिकाणी 11 वाजता सोमवारी झाली. आणि त्याचे हंगामी अध्यक्ष सचिदानंद सिन्हा होते. हे कोणत्या शिफारशीमुळे? JB कृपलानीच्या शिफारशीमुळे. आणि कोणती पद्धत? फ्रेंच ज्येष्ठतम पद्धत. उपाध्यक्ष फ्रँक अँथोनी यांची निवड झाली, कारण की दुपारी सचिदानंद सिन्हा आजारी पडल्यामुळे उपाध्यक्ष निवडायला लागले. आणि मुस्लिम लीग याच्यात गैरहजर होते. 211 सदस्य हजर होते, 9 महिला सदस्य हजर होत्या त्यात. आणि चीन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या 3 देशांनी आपल्याला सदिच्छा संदेश पाठवलेले. लॉर्ड वेलीची उद्घाटनाची इच्छा पण विरोध काँग्रेसचा, त्यामुळे उद्घाटन पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलं. आणि या अधिवेशनात श्रद्धांजली प्रसन्न रायकुट यांना वाहिली. घटना समितीची पहिली बैठक पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आमंत्रित केली, आणि प्रसारित कशावरून होत होती ती? अखिल भारतीय रेडिओ दिल्लीमधून. आणि पहिली अधिवेशनाची आमंत्रणे सचिव HVR अय्यंगर यांच्या नावाने काढली. आमंत्रित कोणी केली ती? पंडित जवाहरलाल नेहरूंनी, पण नावाने कोणच्या काढली? सचिव HVR अय्यंगर यांच्या नावाने काढली. पहिल्या अधिवेशनाची आमंत्रणे यांच्या नावाने काढली. ब्रिटिश बलुचिस्तानचे खान अब्दुल समद खान यांच्याकडून निवडणूक याचिका दाखल करण्यात आली. ब्रिटिश बलुचिस्तानचे खान अब्दुल समद खान यांच्याकडून निवडणूक याचिका दाखल करण्यात आली. पहिल्या संविधान सभेत ह्यांना म्हणायचं होतं की इथली निवडणूक नीट नाही झाली बलुचिस्तानमध्ये, आणि ह्यांचं म्हणणं होतं की हे भारतात सामील व्हायची इच्छा होती, पण ह्यांना काय निवडून नाही येता आलं, आणि दुसराच जण आला तो. उद्घाटन भाषण कोणी केलं? BN राव यांनी केलं. कोणच्या वाटेचं? म्हणजे सचिदानंद सिन्हांचं. त्यांची एवढी तब्येत नीट नव्हती म्हणून त्यांचं भाषण BN राव यांनी वाचून दाखवलं. 10 डिसेंबरला पहिली समिती स्थापन झाली. तिचं नाव काय होतं? कार्यपद्धती विषयक समिती. 10 डिसेंबरला पहिली समिती स्थापन झाली, कार्यपद्धती विषयक समिती. आता 11 डिसेंबरला दुसरी संविधान बैठक झाली. कायमस्वरूपी बैठक होती ही, आणि कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना निवडले. शिफारस कोणी केली? JB कृपलानी यांनी केली. JB कृपलानी यांनी केली. आणि त्याचं अनुमोदन कोणी केलं? सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं. 11 डिसेंबर 1946 ला कायमस्वरूपी बैठक झाली. कायमस्वरूपी बैठकीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्याची शिफारस केली JB कृपलानी यांनी, अनुमोदन केलं सरदार वल्लभभाई पटेल यांनी. आणि त्यांना खुर्चीत आसनस्थ कोणी केलं? मौलाना अब्दुल कलाम आझाद आणि आचार्य कृपलानी यांनी दोन्ही हाताने, म्हणजे एकाने एक हात दुसऱ्याने एक हात धरून त्यांना खुर्चीत बसवले. आणि या अधिवेशनात संविधान सभेचे 2 उपाध्यक्ष होते, HC मुखर्जी आणि VT कृष्णमाचारी. HC मुखर्जीची नेमणूक कधी झाली? 25 जानेवारी 1947. 25 जानेवारी 1947 ला HC मुखर्जी यांची नेमणूक झाली. आणि VT कृष्णमाचारी हे जयपूर संस्थानचे नामनिर्देशित सदस्य होते, उमेदवार होते नामनिर्देशित, कारण की संस्थाने यांचे उमेदवार हे नामनिर्देशित होते. ते जयपूर संस्थानचे होते VT कृष्णमाचारी. आणि HC मुखर्जी यांना 25 जानेवारी 1947 ला नेमणूक झाली उपाध्यक्ष म्हणून. आणि संविधान सभेचे 2 उपाध्यक्ष होते. आणि कायदेशीर घटनात्मक सल्लागार BN राव होते. आणि ह्यांची नेमणूक कोणी केली? लॉर्ड व्हेले याद्वारे झाली ह्यांची नेमणूक. ही संविधान सभेचे सदस्य नव्हते, पण ह्यांच्याद्वारे नेमणूक झाली कायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून. आणि BN राव यांनी कच्चा मसुदा तयार केला. आणि या कच्चा मसुद्यामध्ये 243 कलमे होती. हे कधी त्यांनी जाहीर केला? ऑक्टोबर 1947 मध्ये. आणि हे 60 देश घुमून आलते. त्यांचे प्रत्येक म्हणजे संविधानचं नॉलेज होतं यांना, त्यामुळे यांनी कच्चा मसुदा तयार केला 243 कलमे. आणि हे आंतरराष्ट्रीय न्यायाधीश पण होते. सचिव, ह्या संविधान सभेचे सचिव कोण होते? HVR अय्यंगर. हे प्रश्न विचारतात ना, सचिव HVR अय्यंगर. उपसचिव जुगल किशोर खन्ना. याचे उपसचिव जुगल किशोर खन्ना. 13 डिसेंबर 1946 ही तिसरी बैठक. उद्दिष्टांचा ठराव ह्याच्यात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्देश पत्रिका 13 डिसेंबर 1946 रोजी मांडली. आणि ती मंजूर कधी झाली? ती दुसऱ्या अधिवेशनात 22 जानेवारी 1947 रोजी तिला मंजुरी मिळाली या उद्देश पत्रिकेला. उद्दिष्टांच्या ठरावात कशाचा उल्लेख होता? सार्वभौमत्व, स्वातंत्र्य, गणराज्य यांचा उल्लेख होता. पण मूळ घटनेत सार्वभौमत्व, लोकशाही, गणराज्य असा बदल स्वीकारण्यात आला. ही उद्दिष्टांच्या ठरावात काय होतं? सार्वभौमत्व, स्वातंत्र्य, गणराज्य असा उल्लेख होता.
पण मूळ घटनेत काय केलं, सार्वभौमत्व लोकशाही गणराज्य असा बदल स्वीकारण्यात आला. आणि 42वी घटना दुरुस्ती 1976, 42वी घटना दुरुस्ती 1976 नंतर काय बदल करण्यात आले, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असा बदल झाला. 42वी घटना दुरुस्ती 1976 नंतर सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असा बदल झाला. पंडित नेहरूंच्या ठरावात बंधुत्व नसणारा शब्द मात्र प्रस्ताविकेत समाविष्ट करण्यात आला. पंडित नेहरूंच्या ठरावात बंधुत्व हा शब्द नव्हता, तो नंतर प्रस्ताविकेत समाविष्ट करण्यात आला. बाबासाहेब आंबेडकर आता ह्या सभेत कसे आले, 1946 मध्ये निवडणुकीत सरदार पटेल, काँग्रेसचे नेते पंडित जवाहरलाल नेहरू व डाव्या पक्षाच्या विरोधामुळे ते मुंबई प्रांतातून निवडून नाही आले, पण ते अविभाजित बंगाल प्रांतातील जसोर व खुलना या मतदारसंघातून निवडून आले. कसे काय निवडून आले, जोगेंद्रनाथ मंडल यांच्या राजीनाम्यामुळे ते या ठिकाणी निवडून आले. मात्र पाकिस्तानात जेव्हा ती डिवाइड झालं पाकिस्तानात, तेव्हा तो प्रदेश पाकिस्तानात गेला व त्यांचे सदस्यत्व गेले. मग परत सरदार पटेल काँग्रेस यांच्या नेत्यांमुळे त्यांना बॉम्बे प्रांतातून ते निवडून आले. कशामुळे, M.R. जयकर यांच्या राजीनाम्यामुळे. यांनी राजीनामा दिला व त्यांच्या जागी ते निवडून आले बाबासाहेब आंबेडकर. आता संविधान सभेच्या समित्या किती होत्या, सभेचे कामकाज 22 समित्यांद्वारे चालत होते. आता पंडित जवाहरलाल नेहरू कोणत्या कोणत्या समितीचे, महत्वाच्या समितींचे अध्यक्ष होते, संघराज्य अधिकार समिती पहिली, संघराज्य घटना समिती दुसरी, राज्य समिती किंवा संस्थानिकांशी वाटाघाटीसाठी समिती, राज्य समिती किंवा संस्थानिकांशी वाटाघाटीसाठी समिती, आणि चौथी घटनेचा मसुदा परीक्षण करणारी विशेष समिती. ह्या महत्वाच्या समित्यांचे ते अध्यक्ष होते. परत एक बार बघा कसे कशाचे अध्यक्ष होते, संघराज्य अधिकार समितीचे अध्यक्ष, संघराज्य घटना समितीचे अध्यक्ष, राज्य समिती किंवा संस्थानिकांशी वाटाघाटी करण्यासाठी समिती त्याचे अध्यक्ष, आणि घटनेचा मसुदा परीक्षण करणारी विशेष समिती त्याचे अध्यक्ष. आता बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद कशाचे अध्यक्ष होते विचारतात आहे, कार्यपद्धती नियम समितीचे अध्यक्ष, सुकाणू समितीचे अध्यक्ष, हे सारखंच इथं सुकाणू समितीचे अध्यक्ष, राष्ट्रध्वजावरील तदर्थ समितीचे अध्यक्ष, आणि वित्त व स्टाफ समिती अध्यक्ष. बघा 4 आहेत, कार्यपद्धती नियम समिती अध्यक्ष, सुकाणू समिती अध्यक्ष, राष्ट्रध्वजावरील तदर्थ समिती अध्यक्ष, आणि वित्त व स्टाफ समिती अध्यक्ष. हो का, इथं आहे वित्त स्टाफ समिती, डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष आहेत. बघा परत एक बार, डॉक्टर राजेंद्र प्रसाद कशाचे अध्यक्ष, कार्यपद्धती नियम समिती अध्यक्ष, सुकाणू समिती अध्यक्ष, राष्ट्रध्वजावरील तदर्थ समिती अध्यक्ष, वित्तीय स्टाफ समिती अध्यक्ष. आता परीक्षेच्या दृष्टीने काही महत्वाच्या समिती आहेत. मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते, सरदार वल्लभभाई पटेल. बघा परत, मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते, सरदार वल्लभभाई पटेल. पण मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष कोण होते, जे.बी. कृपलानी. मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष जे.बी. कृपलानी, आणि अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष H.C. मुखर्जी. अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष H.C. मुखर्जी. आता बघा मसुदा समिती, बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते. 29 ऑगस्ट 1947 रोजी याची स्थापना झाली, आणि ह्या समितीत 7 सदस्य होते, आणि ह्याच्यातले 6 सदस्य हे वकील होते, आणि एकच फक्त वकील नव्हते, ते उद्योगपती होते, टी कृष्णमाचारी. आता बघा 6 सदस्य, पहिले अध्यक्ष तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, आणि बाकीचे कोण कोण आहेत, एन गोपाल स्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णा स्वामी अय्यर, सुईद मोहम्मद सादुल्ला, के.एम. मुन्शी, एन माधवराव, आणि टी कृष्णमाचारी. हे मिळून 7 सदस्य आहेत, आणि ह्याच्यात 6 हे होते, म्हणजे वकिलांचं नंदनवन ह्यालाच म्हणलं जातं मसुदा समितीला. सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या समितींचे सदस्य होते, हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते, आणि 6 अशा समित्या होत्या त्यांचे सदस्य होते. आता ते कोणते कोणते, मूलभूत अधिकार समिती, सल्लागार समिती, अल्पसंख्याक उपसमिती. आपण बघितलं अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष कोण होते, H.C. मुखर्जी, पण सदस्य होते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. परत प्रांतिक राज्यघटना समिती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचे सदस्य होते. संघराज्य अधिकार समिती याचे पण सदस्य होते. संघराज्य राज्यघटना समिती याचे पण सदस्य होते. एकूण 6 समित्यांचे सदस्य होते, आणि मसुदा समितीचे अध्यक्ष होते. मसुदा समिती कधी निर्माण झाली, 29 ऑगस्ट 1947 रोजी. 7 सदस्य होते.
आणि 6 वकील वकील होते आणि एक उद्योगपती होते, टी कृष्णमाचारी. समिती आणि त्यांचे अध्यक्ष बघा, आता या महत्वाच्या समिती आहेत. कामकाज क्रम समिती, त्याचे अध्यक्ष के.एम. मुन्शी. कामकाज क्रम समिती, त्याचे अध्यक्ष के.एम. मुन्शी. गृह समिती, त्याचे अध्यक्ष पट्टाभी सीतारामय्या. गृह समितीचे अध्यक्ष पट्टाभी सीतारामय्या. प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल. बघा, जास्त करून प्रांतिक आहेत ना ते सरदार वल्लभभाई पटेल यांचे आहेत, कारण की ते मंत्री होते आणि त्यांनीच भरपूर सारे राज्य भारताला मिळवून परत म्हणजे एकत्र केलं भारताला भरपूर. नागरिक तत्वावरील तदर्थ समिती एस वरदाचारी. नागरिक तत्वावरील तदर्थ समिती एस वरदाचारी. घटना समितीच्या कार्यविषयक समिती, घटना समितीच्या कार्यविषयी समिती गवा मावळणकर. घटना समितीच्या कार्यविषयक समिती गवा मावळणकर. सभागृह समिती व प्रांताच्या मुख्य आयुक्तांची समिती पट्टाभी सीतारामय्या. बघा, पट्टाभी सीतारामय्या 2 ठिकाणी आहेत. गृह समितीचे पण अध्यक्ष आहेत आणि सभागृह समिती व प्रांताच्या मुख्य आयुक्तांची समिती पट्टाभी सीतारामय्या अध्यक्ष आहेत. भाषा समिती मोटुरी सत्यनारायण. आता बघा, वृत्तपत्र कक्ष समिती, त्याच्या अध्यक्ष होत्या उषानाथ सेन. प्रश्न विचारलेला आहे. वृत्तपत्र कक्ष समिती उषानाथ सेन. संविधानातील वित्तीय तरतुदींवरील तज्ञ समिती एन.आर. सरकार. संविधानातील वित्तीय तरतुदींवरील तज्ञ समितीचे अध्यक्ष एन.आर. सरकार. अधिकारपत्र समितीचे अध्यक्ष अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. अधिकारपत्र समितीचे अध्यक्ष अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. सर्वोच्च न्यायालयाबाबत हंगामी समिती एस वरदाचारी. सर्वोच्च न्यायालयाबाबत हंगामी समिती एस वरदाचारी. मसुदा समिती बघा, परत एक बार आली आहे. मसुदा समिती 29 ऑगस्ट 1947 ला स्थापन झाली. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते. 7 सदस्य. मसुदा समिती 29 ऑगस्ट 1947 ला स्थापन. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष. 7 सदस्य, त्यातले 6 वकील होते आणि एक जे नव्हते ते टी कृष्णमाचारी उद्योजक होते. आता बघा, त्यातले आपण त्यांची जरासं माहिती घेऊ त्या सदस्यांची. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, मद्रास प्रांताचे वकील तसेच अपक्ष उमेदवार. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर मद्रास प्रांताचे वकील तसेच अपक्ष उमेदवार. एन गोपाल स्वामी अय्यर, जम्मू काश्मीरचे पंतप्रधान. बघा, हे ना 370 ज्यांनी बनवला ना ते हेच होते. एन गोपाल स्वामी अय्यंगार, जम्मू काश्मीरचे पंतप्रधान. सय्यद मोहम्मद सादुल्ला, मुस्लिम लीगचे सदस्य तसेच आसामचे पंतप्रधान. सय्यद मोहम्मद सादुल्ला, मुस्लिम लीगचे सदस्य तसेच आसामचे पंतप्रधान. डॉक्टर के.एम. मुन्शी, बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर. के.एम. मुन्शी, बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर. एन माधवराव, बी.एल. मित्तर, आरोग्याच्या निमित्ताने त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी एन माधवराव आलते. बी.एल. मित्तर यांच्या आरोग्यामुळे म्हणजे त्यांचं आरोग्य नीट नव्हते, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी एन माधवराव आले. आणि डी.पी. खेतान यांच्या मृत्यूमुळे टी कृष्णमाचारी यांची त्यांच्या जागी नेमणूक झाली. आता बघा, घटना समितीचे कायदेशीर सल्लागार आपण हे बघितलेले. घटना समितीचे कायदेशीर सल्लागार बी.एन. राव. बी.एन. राव कोण होते? बेनेगल नरसिंह राव. ते ICS अधिकारी होते, म्हणजे वाईस कमी IAS अधिकारी सारखा. त्यांना नाईटहूड किताब पण भेटलेला आणि त्यांनी पंजाब व सिंध मधील सिंधू तंटा मिटवण्यास महत्वाची कामगिरी निभावलेली आणि ते आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश पण होते बी.एन. राव. आणि त्यांनीच भारतीय घटनेचा कच्चा मसुदा तयार केला. त्यामध्ये 243 कलमे होती आणि 13 अनुसूची होत्या आणि या 243 कलमांचाच आणि त्यांनी ते कधी दिले? ऑक्टोबर 1947 ला प्रसिद्ध केले आणि त्याच 243 कलमांचा आणि 13 अनुसूचींचाच मसुदा समितीने चिकित्सक अभ्यास करून तो कधी सुरू केला? ऑक्टोबर 1947 ला सुरू केला त्याचा अभ्यास आणि त्यात काही बदल करून मसुदा समितीने पहिला अहवाल 12 फेब्रुवारी 1948 रोजी प्रकाशित केला. बघा, ही मसुदा समितीने पहिला अहवाल कधी प्रकाशित केला? 12 फेब्रुवारी 1948 रोजी प्रकाशित केला. आणि त्याच्यातच परत तो अंतिम मसुदा प्रकाशित कधी केला? म्हणजे त्यात परत थोडे काही बदल केले आणि तो अंतिम मसुदा प्रकाशित कधी केला? 4 नोव्हेंबर 1948 रोजी प्रकाशित केला. 4 नोव्हेंबर 1948 रोजी अंतिम मसुदा प्रकाशित केला आणि त्यामधील 7,635 सुधारणांपैकी 2,473 सुधारणा चर्चात घेऊन निकाली काढल्या. बघा, त्या अंतिम मसुद्यामध्ये त्यात 7,635 सुधारणांपैकी 2,473 सुधारणा चर्चात घेऊन निकाली काढल्या.
आता बघा आपण मगाशी पण बघितलेलं मसुदा समितीमध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं हे त्याच्यातले सदस्य होते मसुदा समितीमधले, आणि त्यांनीच एन गोपाल स्वामी अय्यंगार यांनीच कलम 70 चा मसुदा बनवला आणि हे काश्मीरचे पंतप्रधान होते. आता या मसुदा समितीला कॉन्स्टंट गायडन्स कोणचं होतं? नेहरू आणि पटेल द्वारा यांना गायडन्स होतं. आणि प्रिन्सिपल ड्राफ्ट्समॅन, याचे प्रिन्सिपल ड्राफ्ट्समॅन कोण होते? S.N. मुखर्जी हे होते. प्रिन्सिपल ड्राफ्ट्समॅन मसुदा समितीचे S.N. मुखर्जी हे होते. आता बघा संविधान सभेत काही रचनेत बदल झाले. केव्हा झाले? जेव्हा भारत आणि पाकिस्तान वेगळा झाला. आणि ते कशामुळे झाले? माउंटबॅटन योजनेमुळे झाले. माउंटबॅटन योजनेमुळे झाले. ती कधी योजना जाहीर झाली? 3 जून 1947 ला जाहीर झाली. 3 जून 1947 ला जाहीर झाली. तिलाच भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 देखील म्हणले आहे. भारत स्वातंत्र्याचा कायदा 1947. आणि या कायद्याला 5 जुलै 1947 ला ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये ते पारित झाला. हा कायदा 5 जुलै 1947 ला ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये पारित झाला. आणि 18 जुलै, बघा 18 जुलै 1947 ला ब्रिटिश राज्यसत्तेची याला मान्यता मिळाली. पहिलं पार्लमेंटमध्ये पारित होतं, नंतर ब्रिटिश सत्तेची मान्यता मिळते. बघा 5 जून 1947 ला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारत स्वातंत्र्याचा कायदा पारित झाला आणि 18 जुलै 1947 ला ब्रिटिश राज्यसत्तेची त्याला मान्यता मिळाली. या कायद्याने 2 स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यात आले आणि त्यामुळे या कायद्यामुळे 2 स्वतंत्र राष्ट्र तयार झाले आणि त्यामुळे सभेत 3 महत्वाचे बदल झाले. आता कोणते कोणते बदल झाले बघता आपण. संविधान सभेला पूर्णतः सार्वभौम बनवण्यात आले. संविधान सभेला पूर्णतः सार्वभौम बनवण्यात आले. आता संविधान सभेत हे काही बदल करू शकतात, कोण त्यांना रोकाय टोकाय नाही, ना ब्रिटन काय करू शकत ना काय करू शकत, त्याला म्हणतात सार्वभौम. आणि संविधान सभेला कायदा मंडळाचा दर्जा प्राप्त झाला. दुसरा म्हणजे संविधान सभेला कायदे मंडळाचा दर्जा प्राप्त झाला. आता संविधान बैठकी दोन गोष्टींसाठी बसू लागल्या. एक म्हणजे घटना निर्मितीसाठी. संविधान सभा जेव्हा घटना निर्मितीसाठी बसायची तेव्हा त्याचे अध्यक्ष असायचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आणि जेव्हा संविधान सभा कायदे मंडळासाठी बसत होती कायदे मंडळाच्या रूपाने तेव्हा त्याचे अध्यक्ष होते G.V. मावळणकर. G.V. मावळणकर हे अध्यक्ष होते. आणि ते कधी निवडले गेले ते अध्यक्ष? 17 नोव्हेंबर 1947 ला. 17 नोव्हेंबर 1947 ला G.V. मावळणकर हे अध्यक्ष निवडून आले कायदे मंडळाचे. बघा संविधान सभेचे 2 बैठक बसायला लागल्या, घटना निर्मितीसाठी आणि कायदे निर्मितीसाठी. आणि जेव्हा घटना निर्मितीसाठी बसत असत तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष असत आणि कायदे मंडळासाठी बसत तेव्हा G.V. मावळणकर अध्यक्ष असत. आणि ते कधी निवडण्यात आले? 19 नोव्हेंबर 1947 ला. आता बघा भारत व पाकिस्तान 2 राष्ट्र निर्माण झाले. त्यामुळे 389 सदस्यांपैकी फक्त 299 सदस्य इतकेच भारतात राहिले सदस्य, बाकी जे उर्वरित होते ते पाकिस्तानात गेले. 299 सदस्य इतकीच संख्या राहिली संविधान सभेची. संविधान सभेची 299 इतकीच सदस्य संख्या राहिली. आणि त्यामध्ये आता जर पार्टिशन केलं तर 229 प्रांताचे आणि 70 संस्थानिकांचे, 229 प्रांताचे 70 संस्थानिकांचे. आणि 229 प्रांतामध्ये पण सर्वात जास्त कोणते होते? संयुक्त प्रांत 55 सदस्य होते. मद्रासचे 49, बिहारचे 36 आणि बॉम्बेचे 21. म्हणजे आपलं ही महत्वाचं आहे, बॉम्बे 21. आणि ही संस्थानिकांमध्ये 70 होते ना, त्यात म्हैसूरचे 7 होते, त्रावणकोरचे 6 होते आणि कोल्हापूर महाराष्ट्रातील 1 होते. आता बघा 28 एप्रिल 1947 ला 28 एप्रिल 1947 ला 6 संस्थानिक घटना समितीत सहभागी झाले. बघा 28 एप्रिल 1947 ला 6 संस्थानिक घटना समितीत सहभागी झाले. हे बाकीचे झाले नव्हते, फक्त 6 झालते. भारत पाकिस्तान वेगळा व्हायच्या अगोदर फक्त 7 संस्थानिक घटना समितीत सहभागी झाले. आणि ते कोणते होते 6 संस्थानिक? बडोदा, बिकानेर, जयपूर, पटियाला, रेवा, उदयपूर हे घटना समितीत सहभागी झाले. आणि जेव्हा भारत पाकिस्तान वेगळा झाला माउंटबॅटन योजनेनंतर तेव्हा बाकीचे जेवढे होते ना जेवढे होते ते मग सहभागी झाले परत संविधान सभेत. बघा जून 1947, बघा हे 6 कधी झालते? 28 एप्रिल 1947 ला 6 संस्थानिक सहभागी झाले. आणि जेव्हा फाळणी झाली त्यानंतर जून 1947 नंतर इतर संस्थानिक व मुस्लिम लीगचे सदस्य संविधान सभेत सहभागी झाले. जे राहिलेले ना भारतात ते मुस्लिम लीगचे सदस्य मग लास्टला संविधान सभेत सहभागी झाले. कधी? जून 1947 नंतर. आणि संस्थानिकांनी तर कोणीच भाग नव्हता घेतला, पण जेव्हा पार्टिशन झालं तेव्हा मग बाकीचे सहभागी झाले. फक्त 7 जण सहभागी होते पार्टिशन व्हायच्या अगोदर.
28 एप्रिल 1947 ला ही 6 संस्थानिक हे झालते, सहभागी झालते. येऊ शकतो प्रश्न. बडोदा, बिकानेर, जयपूर, पटियाला, रेवा आणि उदयपूर. आता काही विशेष घटनाक्रम बघू. बघा, ह्यो महत्वाचं, लय प्रश्न आलेत. 22 जुलै 1947, 22 जुलै 1947 ला राष्ट्रीय ध्वज स्वीकृत करण्यात आला. 22 जुलै 1947 ला राष्ट्रीय ध्वज स्वीकृत करण्यात आला. त्याच्यात 24 आरे होते आणि लांबी रुंदी 3/2 होती, 3:2 होती लांबी रुंदी. आणि ह्याची डिझाईन कोणी केली? पिंगली व्यंकय्या यांनी केली, आंध्र प्रदेशचे होते. आणि राष्ट्रीय ध्वजचं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत मांडलेले आणि ते मंजूर झाले. पण याच्यात विरोध होता काही जणांचा, म्हणजे त्यातल्या काही पॉइंटला विरोध होता त्यांचा. ते कोण कोण होते? H.V. कामत यांचा विरोध होता, P.V. देशमुख यांचा विरोध होता आणि ताजमुल हुसेन यांचा विरोध होता. आणि बघा आता ही एक महत्वाचं आहे. 24 जानेवारी 1950 रोजी काय काय घडलं? 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगान आणि राष्ट्रगीत स्वीकृत करण्यात आलं. राष्ट्रगान आणि राष्ट्रगीत स्वीकृत करण्यात आलं 24 जानेवारी 1950 ला. आणि हेच शेवटचे अधिवेशन होते. 24 जानेवारी 1950 ला राष्ट्रगान आणि राष्ट्रगीत स्वीकृत करण्यात आलं आणि तेच शेवटचे अधिवेशन होते. शेवटचे अधिवेशन 24 जानेवारी 1950 ला. आता बघा, मे 1949 ला राष्ट्रकुल सदस्याला मंजुरी दिली संविधान सभेने. मे 1949 ला राष्ट्रकुल सदस्याला संमती दिली संविधान सभेने. कधी? 8व्या अधिवेशनात. संविधान सभेची शेवटची बैठक बघूया आपण. ती 24 जानेवारी 1950 ला झाली. संविधान सभेची शेवटची बैठक, त्यात काय मंजूर झालं? 26 जानेवारी 1950 पासून, बघा 26 जानेवारी 1950 पासून लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत संविधान सभा तात्पुरती संसद म्हणून मान्यता मिळाली. बघा, 26 जानेवारी 1950 पासून लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत संविधान सभा तात्पुरती संसद म्हणून काम करेल ही मान्यता मिळाली. आणि निवडणुका कधी झाल्या? मार्च 1952. म्हणजे 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952 पर्यंत ही संविधान सभा तात्पुरती संसद म्हणून काम केलं तिने. आता बघा, निवडणुका होईपर्यंत गणराज्याचे राष्ट्रपती म्हणून कोणची निवडणूक झाली? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बिनविरोध निवड झाली ह्यांची, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची. आणि H.V.R. अय्यंगर हे निवडणूक निर्णय अधिकारी व घटना समितीचे सचिव देखील होते. बघा, H.V.R. अय्यंगर हे निवडणूक निर्णय अधिकारी तसेच घटना समितीचे सचिव देखील होते. आणि ही काय म्हणतात, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना राष्ट्रपती कधी, म्हणजे याचा निर्णय कधी घेतला? 24 जानेवारी 1950 लाच. त्या 24 जानेवारी 1950 लाच संविधान, त्याच दिवशी म्हणजे लाटची संविधान सभा होती 24 जानेवारी 1950 ला. लाटचं अधिवेशन होतं संविधान सभेचं. त्याच दिवशी पौर्णिमा बॅनर्जी यांनी जनगण मन म्हणलं. बघा, पौर्णिमा बॅनर्जी यांनी जनगण मन म्हणलं आणि पंडित लक्ष्मीकांत मैत्र यांनी वंदे मातरम राष्ट्रगान गायलं. बघा, 24 जानेवारी 1950 ला लाटच्या अधिवेशनात पौर्णिमा बॅनर्जी यांनी जनगण मन म्हणलं आणि पंडिता लक्ष्मीकांत मैत्र यांनी वंदे मातरम राष्ट्रगान गायले. जनगण मन म्हणजे राष्ट्रगीत, वंदे मातरम म्हणजे राष्ट्रगान. आणि त्याच म्हणजे लाटच्या अधिवेशनात 284 महत्वाचा आकडा आहे, 284 सदस्यांनी घटनेवर सह्या केल्या. आणि त्यावेळेस पाऊस पडत होता, त्यामुळे पाऊस हा शुभ संकेत मानला गेला. हे पण विचारतात, पाऊस हा शुभ संकेत मानला गेला. 284 सदस्यांनी घटनेवर सह्या केल्या. 26 नोव्हेंबर 1949 ला, बघा 26 नोव्हेंबर 1949 ला घटनेची स्वीकृती केली आणि अंमलात कधी आणलं? 26 जानेवारी 1950 ला. 26 नोव्हेंबर 1949 ला घटनेची स्वीकृती केली. त्यामध्ये काय काय होतं? एक प्रस्तावना होती, 22 भाग होते, 395 कलमे होती आणि 8 अनुसूच्या होत्या. आणि हे 11वे अधिवेशन होते. म्हणजे हे जे घटनेची स्वीकृती केली ना, त्यावेळेस 11वे अधिवेशन होते. पण आता किती आहेत? 468 कलमे आहेत. म्हणजे 395 आहेत, पण त्याच्यामध्येच काही ऍड केलेत, त्यामुळे एकूण संख्या 468 कलमे झाली.
आणि 25 भाग आहेत, 3 भाग नवीन ऍड केलेत, 25 भाग आहेत आणि 12 अनुसूच्या आहेत, 4 अनुसूच्या एक्स्ट्रा जोडल्यात. आता 22 भागाहून 25 भाग, आजच्या काळात 25 भाग आहेत ना, मग ते कोणते कोणते 3 भाग जोडले बघा, 3 नवीन भाग जोडलेत. 42वी घटना दुरुस्ती 1976, 42वी घटना दुरुस्ती 1976 नी भाग 4 व 14 हा जोडला. हा एक भाग झाला 3 नवीन भागांपैकी. 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये झाली आणि भाग 4A आणि 14A जोडला. आता दुसरा भाग बघा, भाग 9A हा 74वी घटना दुरुस्ती 1992 नी जोडला. भाग 9A 74वी घटना दुरुस्ती 1992 नी जोडला आणि भाग 9B हा 97वी घटना दुरुस्ती 2011 मध्ये जोडला. असे हे 3 भाग नवीन जोडले गेले. आणि घटनेचा अंमल बघा, घटना स्वीकृत कधी करण्यात आली? 26 नोव्हेंबर 1949 ला. आणि घटनेचा अंमल कधी करण्यात आला? 26 जानेवारी 1950 ला. आणि का केला याच दिवशी? कारण डिसेंबर 1929 लाहोर अधिवेशनात 26 जानेवारी 1930 हा स्वराज्य दिन म्हणून मानला जाणार होता. त्या नादात 26 जानेवारी 1950 लाच घटनेचा अंमल केला पूर्ण देशामध्ये. आता बघा, घटनेत 16 कलमांचा अंमल बघा, घटनेत 16 कलमांचा अंमल घटनेत 16 कलमांचा अंमल 26 नोव्हेंबर 1949 पासूनच लागू झाला. बघा, ह्या 16 कलमांचा अंमल 26 जानेवारी 1950च्या अगोदरच, म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 पासूनच लागू झाला. आणि विचारतात कोणते अशी कलमे जी 26 नोव्हेंबर 1949 पासूनच लागू झाली भारतात? ते हे बघा, 5 ते 9 म्हणजे 5, 6, 7, 8, 9 हे कशासाठी संबंधित आहेत? कलमे नागरिक तत्वाशी संबंधित आहेत. 60व कलम कशाशी संबंधित आहे? राष्ट्रपती शपथ हे 26 नोव्हेंबर 1949 लाच लागू झाले, ते सांगतोय मी. 5 ते 9 म्हणजे 5, 6, 7, 8, 9 हे नागरिक तत्वाशी संबंधित कलमे आहेत. 60व कलम राष्ट्रपतीची शपथची संबंधित आहे. 324 हे निवडणुकांशी संबंधित आहे. 366 याच्यात व्याख्या आहेत, कृषी उत्पन्न, अँग्लो इंडियन, सर्वोच्च व उच्च न्यायालय याच्या व्याख्या आहेत. आणि 367 अर्थबोधन आणि 379 380 ही तात्पुरती संसद व तिचे सभापती व उपसभापती याच्यासाठी आहे. राष्ट्रपती संबंधित तरतूद आहे 379 आणि 380, तात्पुरती संसद व तिचे सभापती व उपसभापती. 388 हंगामी संसद व हंगामी विधानमंडळे. 391 392 आकस्मिक परिस्थितीत राष्ट्रपतीचे अधिकार, परिस्थितीत राष्ट्रपतीचे अधिकार. आणि 393 संक्षिप्त नाव. 393 संक्षिप्त नाव. आता बघा, संविधान सभेची किती अधिवेशने झाली? आपलं संविधान सभेची किती सत्रे झाली? 11 सत्रे झाली. 11. पहिले अधिवेशन 9 ते 23 डिसेंबर 1946 मध्ये पार पडलं. पहिले अधिवेशन 9 ते 23 डिसेंबर 1946 मध्ये पार पडलं. आणि भरपूर अधिवेशन आहेत, पण ती लक्षात ठेवायची गरज नाही. आणि पहिलं अधिवेशन, लाटचं अधिवेशन कोणतं आहे? 11वे अधिवेशन 14 ते 26 नोव्हेंबर 1949. 11वे अधिवेशन कधी पार झालं? 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 मध्ये पार झालं. आणि लक्षात ठेवायचं तर अजून एक लक्षात ठेवा, 5वे अधिवेशन 14 ते 30 ऑगस्ट 1947 मध्ये पार पडलं. आणि हे का? कारण की त्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य भेटलेलं, त्यामुळे जर विचारलं तर विचारता येईल. 5वे अधिवेशन 14 ते 30 ऑगस्ट 1947 ला. आता संविधान सभेची शेवटची सभा बघा, संविधान सभेची शेवटची सभा ज्याच्यात राष्ट्रगान, राष्ट्रगीतला स्वीकृती मिळाली, ते कोणती आहे? 24 जानेवारी 1950 रोजी झाले. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेची शेवटची सभा झाली. त्या दिवशी 284 सदस्यांनी घटनेच्या 3 प्रतींवर सह्या केल्या. 284, लक्षात ठेवा आकडा हा. 284 सदस्यांनी घटनेच्या 3 प्रतींवर सह्या केल्या. 2 प्रती कोणत्या होत्या? इंग्रजी व हिंदी भाषेतील होती. इंग्रजीतली एक हस्तलिखितली जी आणि राजकुमार आपलं ती काय रायजा. संविधान सभेचे हस्तलिखितेचे कार्य, संविधानाचे हस्तलिखितचे कार्य पंडित नेहरूंनी प्रेम बिहारी रायजादा, त्यांना सक्सेना पण म्हणतात, यांच्यावर सोपवले होते आणि त्यांनी ते पूर्ण केले. प्रेम बिहारी रायजादा सक्सेना. बघा, संविधान सभेतील बिगर काँग्रेसचे सदस्य. बघा, संविधान सभेतील बिगर काँग्रेसचे सदस्य कोण होते? सरदार हुकुम सिंग,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, के.टी. शहा, महावीर त्यागी, ठाकूरदास भार्गव, श्यामप्रसाद मुखर्जी पुढे जाऊन 1951 मध्ये जनसंघ पक्षाची स्थापना करतात. परत एन.जी. अय्यंगार, एम.आर. जयकर, एच.एन. कुझरू, सच्चिदानंद सिन्हा, एच.सी. मुखर्जी, डॉक्टर राधाकृष्णन, टेकचंद्र बक्षी आणि पी.एस. देशमुख हे होते बिगर काँग्रेसचे सदस्य संविधान सभेतील. आणि काही इम्पॉर्टंट पॉइंट घटना समितीची निशाणी काय होती? हत्ती. म्हणजे संविधान सभेची निशाणी काय होती? हत्ती. घटना समितीचे चीफ ड्राफ्ट्समॅन कोण होते? एस.एन. मुखर्जी. बघा, दोन वेगवेगळे सेमच, जवळ आसपास सेमच नाव आहेत. बघा, घटना समितीचे चीफ ड्राफ्ट्समॅन कोण होते? एस.एन. मुखर्जी. आणि घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते? एच.सी. मुखर्जी. घटना समितीचे चीफ ड्राफ्ट्समॅन एस.एन. मुखर्जी आणि घटना समितीचे उपाध्यक्ष एच.सी. मुखर्जी. कन्फ्यूज होऊ नका ह्या दोघांमध्ये. भारतीय राजघटना हस्तलिखित कुणी केली? भारतीय राजघटना हस्तलिखित इंग्रजीमध्ये रायजादा, प्रेम बिहारी रायजादा यांनी केली. सक्सेना, त्यांना सक्सेना म्हणतात. आणि हिंदी भाषेत हस्तलिखित कोणी केली संविधानाला आपल्या? वसंत कृष्ण वैद्य यांनी केली हिंदी भाषेत हस्तलिखन. आणि हस्तलिखिताच्या प्रत्येक पानाची सजावट शांतिनिकेतनच्या नंदलाल बोस यांनी लिहिली. म्हणजे पानाची सजावट कोणी केली? ही शांतिनिकेतनच्या नंदलाल बोस यांनी केली. म्हणजे त्याच्यावर डिझाईन काढण्याचं हे काम कोणी केलं? नंदलाल बोस यांनी केलं शांतिनिकेतनच्या. आणि प्रस्तावना जी आहे ना, प्रस्तावना जी आहे ना संविधान सभेची, तिचं नक्षीकाम कोणी केलंय? बी.ओ. राम मनोहर सिन्हा यांनी केलंय. आणि त्यांनीच प्रस्तावना हाताने लिहिली आहे, म्हणजे हस्तलेखन केले प्रस्तावनेचं. सोबतच त्याची म्हणजे त्या प्रस्तावना जी पण डिझाईन काढली ना, ती पण ह्यांनीच काढली आहे, बी.ओ. राम मनोहर सिन्हा यांनी. आता बघा, नंदलाल बोस यांना भागाच्या सुरुवातीला देवदेवता व प्रसिद्ध व्यक्तींचे चित्र काढण्याची कल्पना कोणी दिली? के.टी. शहा यांनी दिली. बघा, नंदलाल बोस यांना भागाच्या सुरुवातीला देवदेवतांच्या व प्रसिद्ध व्यक्तींचे चित्र काढण्याची संकल्पना कोणी दिली? के.टी. शहा द्वारे यांनी दिली. आणि कोणती चित्र काढली आणि कोणत्या भागेवर? गौतम बुद्ध व त्यांच्या अनुयायी यांचे चित्र कशा काढले? भाग 5च्या सुरुवातीला काढले. छत्रपती शिवाजी महाराज व गुरु गोविंद सिंग यांचं कशावर काढलंय? भाग 15च्या ह्याच्यावर काढलंय. टिपू सुलतान व राणी लक्ष्मीबाई यांचं कशावर काढलंय? भाग 16वर काढलंय. आणि महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कशावर काढली? भाग 17वर काढलंय. टिपू सुलतान व राणी लक्ष्मीबाई भाग 16 आणि महात्मा गांधी यांची दांडी यात्रा भाग 17वर. बघा, भाग 3 भगवान राम यांचे चित्र काढलेलं आहे, म्हणजे ते विजयाहून परत विजयी होऊन येताना भाग 3 वर राम यांचे चित्र काढले. भाग 4 वर गीतेचा उपदेश देताना श्रीकृष्णाचं चित्र काढलेलं आहे अर्जुनाला. आणि ह्याचा म्हणजे पूर्ण संविधान तयार करण्याचा खर्च किती आला? 64 लाख आला. कालावधी किती लागला? 2 वर्षे 11 महिने 17 दिवस. कालावधी किती लागला? 2 वर्षे 11 महिने 17 दिवस. आणि किती? 60 देशांच्या घटनेचा अभ्यास केल्यानंतर आपलं बनवलेलं आहे संविधान. 60 देशांच्या घटनेचा अभ्यास केल्यानंतर. आता संविधान सभेवर काय लोकांनी टीका केल्यात? ते काय केलंय? हिंदूंची सभा म्हणलेलं आहे. विस्कॉट यांनी हिंदूंची सभा म्हणलेलं आहे संविधान सभेला. काँग्रेसचे वर्चस्व ग्रॅनविल ऑस्टिन यांनी म्हणलंय. ग्रॅनविल ऑस्टिन यांनी काँग्रेसचे वर्चस्व म्हणलंय संविधान सभेला. परत भारतातील फक्त एका प्रमुख समुदायाचे प्रतिनिधित्व असं म्हणलंय ग्रॅनविल ऑस्टिन यांनी. आता अशोक स्तंभापासून प्रेरित होऊन राजमुद्रा तयार केली. कुणी? दीनानाथ भार्गव यांनी. अशोक स्तंभापासून प्रेरित होऊन राजमुद्रा तयार केली दीनानाथ भार्गव यांनी. संविधान सभेत सर्वाधिक दिवस चर्चा कोणत्या विषयांवर झाली? संविधान सभेत सर्वाधिक दिवस चर्चा कोणत्या विषयांवर झाली? मूलभूत हक्कांवर 16 दिवस. सर्वात जास्त दिवस मूलभूत हक्कांवर झाली 16 दिवस. मार्गदर्शक तत्वांवर 6 दिवस आणि नागरिक तत्वावर 3 दिवस अशी चर्चा झाली. सभेत सर्वाधिक सहभाग घेणारी महिला कोण होती? दुर्गाबाई देशमुख यांनी सर्वाधिक जास्त संविधान सभेत सहभाग नोंदवला. पहिली स्वाक्षरी संविधान सभेवर कोणी केली? आपल्या त्या संविधानावर कोणी केली? राजेंद्र प्रसाद यांनी केली. आणि शेवटची स्वाक्षरी फिरोज गांधी यांनी केली. पहिली स्वाक्षरी राजेंद्र प्रसाद, शेवटची स्वाक्षरी फिरोज गांधी यांनी केली. 1951 साली
जनसंघ पक्षाची स्थापना श्याम प्रसाद मुखर्जी यांनी केली. मी तुम्हाला म्हणलेलं बिगर काँग्रेस सदस्य संविधान सभेतील कोण होते, त्यांच्यातील तेव्हाच मी सांगितलेलं तुम्हाला 1951 साली जनसंघ पक्षाची स्थापना श्याम प्रसाद मुखर्जी यांनी केली. संविधानात SC ST व OBC यांची व्याख्या दिलेली नाही, मात्र अँग्लो इंडियन याची व्याख्या दिलेली आहे. कायद्याचे राज्य व तत्वांचे प्रवर्तक सर एडवर्ड कोक आहेत. कायद्याचे राज्य या तत्वाचे प्रवर्तक सर एडवर्ड कोक आहेत. कायद्याने प्रस्थापित पद्धत जपानच्या घटनेतून घेतलेली आहे. कायद्याने प्रस्थापित पद्धत ही जपानच्या घटनेतून घेतलेली आहे. संविधान सभेची एकूण किती सत्र झाली? 11 सत्र झाली. तर संविधान सभेने 116 दिवस संविधान सभेची 11 सत्रे झाली. तर संविधान सभेने 166 दिवस काम केले. बघा महत्वाचं आहे, संविधान सभेने 166 दिवस काम केले. त्यापैकी 114 दिवस घटनेच्या मसुदेवर चर्चा करण्यात आली. बघा, संविधान सभेने 11 सत्रे झाली, संविधान सभेची 11 सत्रे झाली. त्यात संविधान सभेने 166 दिवस काम केले व त्यापैकी 114 दिवस घटनेच्या मसुदेवर चर्चा करण्यात गेली. 114 दिवस घटनेच्या मसुदेवर चर्चा करण्यात गेली 166 दिवसांपैकी. 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान दिवस मानण्यात आलं. ती कधीपासून मान्यता चालू झाली? 2015 पासून. आणि ती कोणी सांगितलं? सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयामार्फत ती करण्यात आलं, साजरा करण्यात आला. 2015 पासून सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयामार्फत साजरा करण्यात आला. कोणता? 26 नोव्हेंबर 1949 हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात 2015 पासून चालू झालं. आणि साजरा करण्याचा उद्देश काय होता? नागरिकांत घटनेची मूल्ये प्रोत्साहित करणे हा उद्देश होता. नझीरुद्दीन अहमद यांनी मसुदा समितीला भरकटलेली समिती म्हटले. का? कारण त्यांना खूप वेळ लागला ती बनवायला, त्यांना त्यांनी भरकटलेली समिती म्हणले. संविधान सभेला कोण कोण काय काय म्हणले? घटना समितीत न्यायाधीशाचे स्थान देवाचे स्नान आहे. घटना समितीत न्यायाधीशाचे स्थान देवाचे स्थान आहे. महावीर त्यागी म्हणले. भारतीय संविधान जगातील सर्वात विस्तृत संविधान आहे. सर आयव्हर जेनिंग्ज म्हणले. घटना समिती हे जनतेच्या राजकीय व इतर विषयांच्या शिक्षणाचे माध्यम तर आहेच, पण जातीय व इतर प्रश्नांचे उत्तर देखील ठरू शकेल. महात्मा गांधी म्हणले. घटना समिती हे जनतेच्या राजकीय व इतर विषयांच्या शिक्षणाचे माध्यम तर आहेच, पण जातीय व इतर प्रश्नांचे उत्तर देखील ठरू शकेल. महात्मा गांधी म्हणले. आणि पंडित जवाहरलाल नेहरू काय म्हणलेत बघा? संविधानाचे पहिले कार्य नवीन संविधानाद्वारे भारताला स्वतंत्र करणे, कुपोषित जनतेला पोषण करणे, अर्धनग्न जनतेला कपडे पुरवणे व प्रत्येक भारतीयाला त्याच्या क्षमतेनुसार स्वतःला विकास करण्याची संधी देणे. पंडित जवाहरलाल नेहरू. आणि बघा आता ह्या जेवढ्या आहेत त्या महिला आहेत संविधान सभेत होत्या. कोण कोण एकूण 15 महिला होत्या, त्यातल्या त्यांची नावं बघता. दुर्गाबाई देशमुख सर्वात जास्त त्या उपस्थित होत्या संविधान सभेला. बेगम रसूल एकमेव मुस्लिम महिला. रेणुका रे, राजकुमारी अमृता कौर पहिल्या ह्या स्वास्थ्य मंत्री होत्या वाटतं. हंसाबेन मेहता, पौर्णिमा बॅनर्जी, लीला रॉय, दक्षयानी वेलायुधन एकमेव दलित स्त्री होती. सरोजिनी नायडू राज्यपाल होत्या कुठल्या तरी. विजयालक्ष्मी पंडित, कमला चौधरी, मालती चौधरी, सुचेता कृपलानी, अम्मू स्वामीनाथन, ॲनी मार्क रेन. आणि ह्याच्यावर मी 129 क्वेश्चन सोडवले आणि त्यातील माझे 101 क्वेश्चन बरोबर आले आणि 28 काहीतरी चुकले. त्यातले पण काय मी सोडवले नव्हते, कारण की ते मला जमत नव्हते, ते मी सोडून दिले. तेच 28 मधले काही चुकले असतील आणि काही मी सोडून दिले असतील, सोडवलेच नाही. एवढेच करून मी जेवढं ह्याच्यात बोललोय ना तेवढेच करून झालेत. आणि आता मी त्या क्वेश्चनची एक बार ही करणार, जे चुकलेत ती बघणार आणि मग त्याच्यानुसार अजून पॉईंट ह्याच्यात ऍड करीन, जेणेकरून अजून चांगली नोट्स बनतील. जर तुम्हाला काय वाटतं ह्याच्यात राहिलं असेल तर तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी अजून ह्याच्यात ऍड करीन. आणि जर माझं काय चुकत असेल तरी सांगा, जेणेकरून मी ते बरोबर करेन.